भ्रष्टाचारी नाहीयेत। मानसिंग भैया झालं, ज्योतिताई झालं, हे कुणीच भ्रष्टाचारी नाहीये। ते काय म्हणतात, चिखलात दगड मारून शिंतोडे उडवणं हा प्रकार करायचा नाही। बायका फक्त आता वाट बघून आहेत का आम्ही ज्योतिताईंचा गुलाल कधी घेऊ। तर कुणाची वृत्ती कपटी आणि कुणाची वृत्ती सत्याची आहे हे सगळं आम्हाला दिसून आलं। नमस्कार, मी मनीषा गणेश पाचुनकर, ग्रामपंचायत सदस्य आहे आता चालू। काय सांगाल, आता आपण पाहतोय ज्योतिताईंच्या वतीने खास भोजन यात्रेचं या ठिकाणी नियोजन करण्यात आले। तिसऱ्या टप्प्यातील आपल्या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक हे सर्वच नागरिक चालले भोजनासाठी, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? खूप छान पद्धतीचं नियोजन आहे। कोणालाही कसल्याही पद्धतीची कमतरता नाहीये किंवा कोणाला कसलाही प्रॉब्लेम नाहीये। इथे खूप छान पद्धतीने आयोजित केलेली ही यात्रा। महिलांमध्ये काय वातावरण आहे ज्योतिताईंबद्दल? महिलांमध्ये तर इतकं आनंदाचं वातावरण आहे, काही सांगत शब्दात तर सांगू शकत नाहीये। एवढं छान, म्हणजे महिलांचं तर एवढं सपोर्ट आहे, त्यांना खूप छान सपोर्ट आहे आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं एवढं आम्हाला असं सुचतच नाहीये। खूप छान पद्धतीने ते आम्हाला सगळ्यांना हे करतात। काय आता ज्योतिताई निवडणुकीत उभे आहेत आपल्या झेडपी गटातून, खाली निर्मलाताई आहेत, महेश बापू आहे, काय वाटतंय त्यांचं सगळ्यांचंच म्हणजे काम पाहता म्हणजे एक नंबर काम आहे, त्याच्यामुळे कोणाला कसली अडचण नाहीये। बहुमताने त्यांचा विजय हा नक्कीच आहे। विजय नक्की आहे? नक्की। कोणाचा विजय? म्हणजे तिघांचाही विजय नक्की 100%। काय एवढा विश्वास का वाटतो? विश्वास वाटतो म्हणजे त्यांची कामं आहेत त्या पद्धतीचे, त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत त्या प्रकारचे, एवढंच। लय छान चालली। ज्योतिताईंबद्दल काय वाटतं? एकच नंबर निवडून येणार। मावशीने कमी शब्दात बक्षीस सांगितलं की निवडून येणार। ताई, तुमचं काय नाव? शुभांगी प्रवीण पाचुनकर। काय सांगाल, आता आपण पाहतोय सगळं नियोजन झालेलं, तिसऱ्या टप्प्यातील आपले नागरिक निघालेले, एकंदरीत काय सध्या महिलांमध्ये वातावरण आहे? महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि महिला म्हणजे ना, महिला वाट बघतायत निवडणूक कधी होईल, निकाल कधी लागेल आणि ज्योतिताईंचा गुलाल कधी घेतो ह्याची महिला वाट बघतायत। काय एवढा काय विश्वास आहे तुम्हाला? भ्रष्टाचारी नाहीयेत ती। मानसिंग भैया झालं, ज्योतिताई झालं, हे कुणीच भ्रष्टाचारी नाहीयेत। आता बोलायला गेलं तर भरपूर आहे, पण आम्हाला कसं आहे, ते काय म्हणतात, चिखलात दगड मारून शिंतोडे उडवणं हा प्रकार करायचा नाहीये। जे विरुद्ध पक्षाने केलं ते आम्हाला करायचं नाहीये। त्याच्यामुळे मग आम्ही एवढंच सांगतो का बायका फक्त आता वाट बघून आहेत का आम्ही ज्योतिताईंचा गुलाल कधी घेतो। म्हणजे एवढी नाराजी आहे सत्ताधाऱ्यांबद्दल? एकाच घरातले आम्ही, ज्योतिताई झालं, विरुद्ध पक्ष झालं, सगळं आम्ही एकाच घरातले, पण कोण कसं आहे, काय कसं आहे हे सगळं कळतं। कुणाची वृत्ती कपटी आणि कुणाची वृत्ती सत्याची आहे हे सगळं आम्हाला दिसून आलं एवढ्या वर्षामध्ये। म्हणजे तुम्हाला आता या ज्येष्ठ नागरिकांनी पण सांगितलं असेल, आम्ही तर आता 15 वर्ष झालंय आलेलो आहे पाचुनकरांच्या घरामध्ये, पण तेवढ्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला दिसून आलंय का कोण भ्रष्टाचारी आणि कोण सत्याने वागतंय। मानसिंगबाई, आता इथं ज्येष्ठ नागरिक म्हटले की मानसिंगबाई सत्तेवर नव्हते, मात्र जेवढी सत्ताधाऱ्यांनी काम नाही केली तेवढी मानसिंगबाईंनी केली। हो, सत्य म्हणजे मी काय म्हणते का मनातून, म्हणजे असं कपटीपणा नाहीये त्यांच्या मनात, त्यांची वृत्ती अशी वाईट नाहीये की समोरच्याशी गोड बोलून त्याच्याकडून सगळं हिरावून घ्यायचं, तसं मानसिंग भैयाचं नाहीये। मानसिंग भैयांनी सगळ्यांना आपल्या सोबत नेलेलं आहे, पण एवढंच आहे का त्यांनी ते असं हे नाही केलं, काय म्हणतात, मी आमकं म्हणजे असं मी हे केलं, मी ते केलं, असा गवगवा नाही केलेला त्यांनी। आणि कायम प्रत्येकाच्या अडचणीत ते धावून गेलेले आहेत। कुणाचं काही असू दे, कधी मध्यरात्री फोन येऊ दे, कधी काही असू दे, ते प्रत्येक वेळेस सगळ्यांसोबत धावून गेलेले आहेत आणि स्वतःसोबत सगळ्यांना पुढे घेऊन गेलेले आहेत। या भागातले कुठले नागरिक असेल सगळ्यांना समान, सगळ्यांना। आणि त्यांनी कधी असा नाही विचार केला की हे विरुद्ध पक्षाचं आहे किंवा हा माझ्या पक्षातला आहे, असा भेदभाव सुद्धा त्यांनी केला नाही। त्यांनी सगळ्यांना आपलं समजलेलं आहे। पण आता काय झालंय, जी विरुद्ध पक्ष आहे तीच त्यांच्यावर टीका करायला लागली, पण आम्हाला तसं करायचं नाहीये। आम्हाला टीका हा प्रकारच करायचा नाहीये, कारण जनतेला माहितीये की सत्य काय आहे ते। त्याच्यामुळे आम्ही टीका पण करणार नाहीये आणि मानसिंग भाऊ सत्तेने वागतात, त्यांच्या रक्तातच सत्य, त्याच्यामुळे आम्ही ज्योतिताई मागे आणि मानसिंग भाऊ मागे 100% खंबीरपणे। महिला म्हणतात आम्ही वाट पाहतोय, पण काय एकंदरीत अजून बाकीच्या ज्या महिला आहेत आपल्या गावातल्या परिसरातील, त्यांनी काय निर्धार केला? त्यांनी हाच निर्धार केला की एक गोष्ट की ज्योतिताईंमागं ठामपणे उभं राहायचं, खंबीरपणे साथ द्यायची त्यांना। त्या जशी आतापर्यंत आम्हाला साथ देत आल्यात तशी आता आमची भूमिका आहे की त्यांच्या मागं ठाम उभं राहायचं। आता या दोन्ही ताईंनी सांगितलं की आम्ही ठरवलंय की बाबा गुलाल अंगावर पडेपर्यंत आम्ही सोबत आहे, तुमचं काय मत आहे? माझं पण तेच मत आहे, ज्योतिताईंना मानसिंग भाऊला कधीच सोडायचं नाही। या मागे पण आम्ही त्यांची खूप साथ दिली, इथून पुढे पण आम्ही त्यांचीच साथ देणार आहे। आणि त्या
म्हणजे मानसिंग भाईयांनी कामच तशी केले. त्यांना पण अडचणीच्या काळात आहे ना खूप मदत केलेली. स्वतःच्या जीवाचा कधी विचार केला नाही, घरच्यांचा कधी विचार केला नाही, पण दुसऱ्यांसाठी ना कायम झटत आलेला आहे. 100% ते आणि विजय पण त्यांचाच आहे असं आम्हाला सगळ्यांना 100% वाटतं. आणि खालच्या ग्राम आपलं पंचायत समितीच्या गणातून निर्मलाताई आहेत, महेश बाबू पंढे देखील उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय? ते पण 100% निवडून येणार, कारण मानसिंग भाऊ बरोबर आहेत ना, मग ते कधीच पडू शकत नाही. आणि त्यांची पण आम्हाला म्हणजे तिघा पण उमेदवार 100% निवडून येणार अशी आम्हाला पक्की खात्री आहे. आणि आम्ही त्यांच्या मागे ठाम उभे राहणार. गावातील बाकीच्या महिलांना काय वाटतं? महिलांना पण ते पण आम्हाला तेच सांगतात, आपल्याला मानसिंग भाऊलाच निवडून द्यायचे म्हणून. ज्योतिताई माझा आमिष आहे. आणि मानसिंग भाऊनी ना सगळ्यांना गोर गरीब जनतेचं कल्याणच केलेलं आहे आतापर्यंत. स्वतःच्या घरच्यांचा विचार केला नाही, कोणाचा स्वतःचाच विचार केला नाही, पण सगळ्यांसाठी झटत राहिला. गावात रस्ते केले, ड्रेनिंग लाईनी केल्या, पाणी केलं, पाण्याची योजना आणली, चांगली कामं केली. आता ज्योतिताई उभे आहेत इलेक्शनला, माहितीये ना? हा, काय वाटतं त्यांच्याबद्दल? ज्योतिताई काय निवडूनच येणार आहे 100%. बर.